शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात सोयाबीन पिकामध्ये गाजर गवत असेल किंवा केना असेल, करडू असेल किंवा दुधी या गवताचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असेल आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर आपण तणनाशक कोणते फवारणी करायची जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो, असे प्रभावी तणनाशक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून 100% तणाचा नायनाट होईल. म्हणून तुमच्या शेतात जर करडू असेल, दुधी असेल किंवा गाजर गवत असेल, कोणतेही गवत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून घ्या. तसेच जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने जास्त करून सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण असते, ते म्हणजे केना. तर गवत हे आपण मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतरच तणनाशकाची फवारणी करतो. तर मित्रांनो, केना हे तण तुम्हाला प्रामुख्याने सोयाबीन पिकामध्ये जास्त बघायला मिळते आणि आपण खूप तणनाशक फवारणी करतो तरी आपल्याला रिझल्ट हा मिळत नाही. तर मित्रांनो, आपल्या शेतातील जे काही केना गवत असेल किंवा गाजर गवत असेल तर 2 प्रकारच्या तणांवर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काही असे तणनाशक सांगणार आहे जे जबरदस्त प्रभावीपणे 100% काम करतं. तर मित्रांनो, तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर दुधी आणि गाजर गवत असेल आणि जे गवत 2 ते 3 पानांवर असेल तर अशा गवतासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तणनाशकाचा वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला 100% दुधी आणि केना या गवतावर रिझल्ट मिळेल. फक्त सोयाबीन पिकामध्ये गवताची जी काही कंडिशन म्हणजे अवस्था असते ती 2 ते 3 पानावर असली पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं कॉम्बिनेशन. तर मी तुम्हाला 2 ते 3 प्रकारचं कॉम्बिनेशन व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 2 ते 3 प्रकारचे तुम्ही तणनाशक फवारणी करू शकता. तर मित्रांनो, जे काही पहिले कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे वी शूट आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये क्युरिन. तर मित्रांनो, क्युरिन जर उपलब्ध होत नसेल तर क्लोवेन हे घ्यायचे आहे तुम्हाला. तर मित्रांनो, वी शूट आणि कॉम्बिनेशनमध्ये क्युरिन किंवा क्युरिन नाही मिळालं तर क्लोवेन हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे केना गवतवर रिझल्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, 1 एकरासाठी आपल्याला वी शूट हे 100 ml घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये क्युरिन 1 एकरासाठी आपल्याला फक्त 8 ग्रॅम घ्यायचं आहे. तर मित्रांनो, फक्त एवढेच प्रमाण आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये मिक्स करून वापरायचं आहे, जास्त किंवा कमी वापरायचं नाही आहे. सांगितल्याप्रमाणे एकरला एवढेच प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही फवारणी केल्यानंतर ज्यावेळेस तण हे 2 किंवा 3 पानांवर असेल त्याच अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. फवारणी केल्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट हा बघायला मिळेल. तसंच मित्रांनो, दुसरे कॉम्बिनेशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे ओडिसी सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एजिल घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे दोघं कॉम्बिनेशनमध्ये घेताना 1 एकरसाठी आपल्याला ओडिसी हे 40 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 1 एकरसाठी आपल्याला एजिल हे 250 ml घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे कॉम्बिनेशन जर तुम्ही फवारणी करत असणार तर सोबत हे देखील तुम्हाला 2 ते 3 पानांवर गवत असतानाच फवारणी करायचं आहे, तरच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसणार आहे. तसंच मित्रांनो, जे मी तिसरं कॉम्बिनेशन तुम्हाला फवारणीचं सांगणार आहे ते म्हणजेच ओडिसी सोबत जर तुम्ही क्युरिन कॉम्बिनेशनमध्ये जर घेतलं तर मित्रांनो, याचे देखील चांगल्या प्रकारचे फायदे आहेत. तर मित्रांनो, ओडिसी आणि सोबत कॉम्बिनेशनमध्ये क्युरिन जर तुम्ही फवारणी केली तर याचं प्रमाण आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, ओडिसी हे 40 ग्रॅम आपल्याला एकरी घ्यायचं आहे आणि सोबत क्युरिन हे 8 ग्रॅम घ्यायचं आहे एकरीसाठी. तर मित्रांनो, हे दोघं जर कॉम्बिनेशनमध्ये जर आपण घेतले आणि फवारणी केली तर गाजर गवत असेल किंवा केना गवत असेल या दोघं तणांना तुम्ही एक सोबत म्हणजे नायनाट करू शकता हे फवारणी केल्यानंतर. तर मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की मी ह्या तणनाशकाची फवारणी केली किंवा तणनाशक फवारणी केले, मला चांगला रिझल्ट आला नाही. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस आपल्या शेतात सोयाबीन पिकामध्ये तण हे 2 किंवा 3 पानांवर असेल त्या अवस्थेमध्येच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी तुम्हाला करायची आहे. आणि मित्रांनो, जर 100% रिझल्ट हवा असेल तर त्यासाठी आपल्याला शेतामध्ये बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात ओल असते त्यावेळेस फवारणी करतात. पण आपल्याला मोठ्या प्रमाणात ओल असताना फवारणी न करता आपल्याला फवारणी टाळायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर 100% रिझल्ट हवा असेल तर शेतात ओल असेल आणि त्यानंतर चांगल्या प्रमाणे वाफसा आलेला असेल शेतामध्ये
तर वापसा कंडिशनमध्ये तुम्हाला तणनाशकाची फवारणी करायची आहे. तर चांगल्या प्रकारे तुम्हाला 100% रिझल्ट हा बघायला मिळणार आहे वापसा कंडिशनमध्ये जर तुम्ही फवारणी केली तर मित्रांनो, वापसा कंडिशनमध्ये फवारणी केल्यानंतर सोयाबीनवर थोडा इफेक्ट होतो. सोयाबीन हे थोडं फ्रीज होतं. फ्रीज म्हणजे नक्की काय, कोमजल्यासारखं तुम्हाला ते दिसतं, पण नंतर प्लॉट हा व्यवस्थितरित्या रिकवर तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अशाच पद्धतीने नियोजन केलं आणि सोयाबीन पिकांवर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर नक्कीच 100% फायदा तुम्हाला होईल. मजूरचा खर्च देखील वाचेल आणि तुम्ही जे तणनाशकाचा खर्च केलेला असतो तर तो देखील म्हणजे तुमचा फायदा होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.